आपका नाम? अशफाक कुरैशी। इस वार्ड से खड़ा रहने की वजह क्या है जैसे आपकी? सर 2015 ते आजपर्यंत माझी मिसेस नगरसेविका होती इथं, रेश्मा कुरैशी. आणि ज्या रोडवरून तुम्ही मला प्रश्न विचारतात त्या रोडवर सुद्धा कॅमेरे मारा. त्याच पद्धतीनं या भाग्यनगरचे संपूर्ण रोड मी केलेले आहे. आणि आमच्या कार्यकाळामध्ये जर इथं कोणी स्थानिक रहिवासी असतील ते तुम्हाला सांगतील 2015 पूर्वी रस्ते कसे होते आणि आम्ही नगरसेवक झाल्यानंतर रस्ते कसे झाले, विकास कसा झाला हे तुम्ही बघितलं असावं आणि तुम्हाला दिसतंय. आणि मी विकासाचा मुद्दा घेऊनच पुढेही निवडणुकीला आता मी सामोरे जात आहे. लोकांना मी विकासच माझा दाखवणार आहे आणि विकासच सांगणार आहे आणि त्या दृष्टीने मी निवडणुकीसाठी मतदान मागणार आहे. आणि यावेळेसचं वैशिष्ट्य असं की मी नगरसेवक होतो, माझ्यासोबत पॅनलमध्ये अरुणाताई आहेत जाधव, वंदना कुलकर्णी आहे, विनायकराव देशमुख आहेत आणि मी स्वतः आहे. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. 8 दिवसांनी एकदा पाणी येत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही पाण्याचं कसं करणार? मागच्या काळामध्ये तुम्ही कालचं दैनिक दिव्य मराठी वाचला असावं असं मला वाटतं. त्याच्यामध्ये होतं की कोणी किती आश्वासनं दिली. या आज जे सत्ता, मी कोणाचं नाव घेत नाही, आज जे सत्तेमध्ये आहे त्यांनी या शहरासाठी एवढी मोठी डेडलाईन दिली की ती 2022 पासून ते आजपर्यंत त्यांची डेडलाईनच संपत नाहीये. पाणी आहे परंतु पाण्याचं नियोजन या शहरामध्ये नाहीये. म्हणजे आपल्याकडे पाणी आहे परंतु नियोजन कसं करावं हेच यांना माहिती नाही. आपल्याकडे एक डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त होते, त्यांच्याकडं माननीय उच्च न्यायालयाने ह्या कामाची सर्व जबाबदारी दिली होती. परंतु माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे शेवटी त्यांना सुद्धा राजीनामा देऊन या शहरातून जावं लागतं. परंतु पाण्याची समस्या दूर झाली नाही. आम्ही आमचा पूर्ण पॅनल या मतदारसंघाने आम्हाला निवडून दिलं तर सर्वात अगोदर पाण्याच्या प्रश्नावर आम्ही लढा देऊ. पहिले काम कोणचं असेल तुम्हाला, जर तुम्ही निवडून आले तर पहिलं काम तुम्ही कोणचं करणार? पाणी हे जीवन आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो, पाणी हे जीवन आहे. आम्ही सगळ्यात अगोदर पाण्याचं काम करू. आता राहिला विकासाचा मुद्दा, तर माझ्या वार्डामध्ये विकास करण्यासारखं काही आता मोठं काम राहिलेलं नाही आहे. महिलांचे प्रश्न असतील, महिलांच्या सुरक्षेचा विषय असेल किंवा तरुणांच्या बेरोजगारीचा विषय असेल, या प्रमुख 3 मुद्द्यावर मी पूर्णपणे फोकस करणार आहे. आणि माझ्या वार्डाची विकासाची प्रिंट मी तयार केलेली आहे. आरोग्य विषयावर काय बोलणार? आरोग्याचा मोठा प्रश्न आहे आणि आरोग्याच्या प्रश्नाच्या बाबतीत मी नक्कीच महानगरपालिकेत आवाज उठवणार आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढे आपल्या आरोग्य केंद्र आहेत त्यांची कशी सुधारणा करता येतील, चांगले डॉक्टर, MD, स्पेशलिस्ट डॉक्टर कसे करता येतील किंवा चाचण्यासाठी जे काही मशिनरीज असते त्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये असावा असा माझा मानस आहे. ओके.